ओके. यशोधन, आवाज येतोय का बाळा? येस मॅम. ओके. Yes, Rhea, I am a new teacher of your batch. Okay. ओके, तर मला कोण कोण सांगेल आपलं काय काय म्हणजे कोणते कोणते टॉपिक झालेले आहेत आपले? इन शॉर्ट कोणी सांगू शकेल किंवा चॅट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता. ओके. ज्यांना ज्यांना जे काही समजले किंवा जे काही माहिती आहे ते सांगू शकता काय काय झालंय. ओके. चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. ओके. वेअर इज रेया? ओके. रेया बेटा, कॅमेरा ऑन कर आणि सांग काय काय झालंय. येस मॅम. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. मॅम, आपलं मॅथ्सचं 7th लेसन चालू आहे. म्हणजे झालं आहे. आता आपण मॅथ्स मध्ये 8 लेसन मध्ये आहोत. 8 विच लेसन लेसन? नंबर. ओके. मॅम, नंबर 8 नंबर लेसन नेम इज नो मॅम सॉरी 9th लेसन सबट्रॅक्शन. ओके. 9th ओके. सबट्रॅक्शन. ऍडिशनचे आपले वर्ड प्रॉब्लेम झालेले? हो मॅम, ऍडिशनचं झालेलं आहे. भावना मॅमनी घेतलंय. ओके. 9th लेसन सबट्रॅक्शनचं चालू आहे. म्हणजे आपलं नवीन लेसन घेणार. ओके. बरं, मला एक सांगायचं होतं, मी तुमची न्यू टीचर असल्यामुळं आज आपण ऍडिशन वरती एक वर्ड प्रॉब्लेम वरती आपण एक घेणार आहे थोडस. ओके, चालेल सगळ्यांना? ठीक आहे मॅम. Yes. आणि उद्यापासून आपला होणार आहे. आणि जो काही आपला सिलेबस भरपूर आहे, सगळ्यांना माहिती आहे ना, आपला सिलेबस भरपूर हो आहे मॅम. आणि त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस वगैरे करावी लागणार आहे. तर आपले क्लासेस आपले 2 दिवस आपले रेया, कॅमेरा ऑन कर बेटा. 2 दिवस आपले मॅथचे क्लास राहतील आणि 2 दिवस आपले बुद्धिमत्तेचे क्लास राहतील. ठीक आहे, आलं लक्षात सगळ्यांना? म्हणजे एका वीक मध्ये आपले 2 क्लासेस हे मॅथ साठी असतील. राईट? येस. आणि राहिलेले 2 हे आपल्या बुद्धिमत्तेवर डिपेंड असतील. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. रेया, एका स्टेबल जागी बस बाळा, एखाद्या ठिकाणी. आता मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचं, सगळ्यांना स्क्रीन दिसते का माझी? हॅलो. बोलजे. मम्मा बोलजे. आणि काय? बोलजे. नाही नाही. बोलजे. नाही नाही. नाही नाही. 2 3 0 7 5 2 5 9. काय गरजेचं?
ओके, सगळे जॉईन झालेत, आपण स्टार्ट करूयात. ओके, मी स्क्रीन शेअर करते. ओके, सर्वांना माझी स्क्रीन दिसते का? एकदा चेक करा. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? हे कोणाकोणाचं झालंय लक्षात येईल तुम्हाला? ऍडिशन झालंय बोललात ना? हे झालंय आपलं वर्ड प्रॉब्लेम्स. आरव, आरव, मॅम मी आता 1 मंथ पहिले जॉईन झालोय या क्लासला मॅम, म्हणून मला माहित नाहीये. ओके ओके, नो प्रॉब्लेम बेटा. हा, सो फर्स्ट सेकंड क्वेश्चन पासून आपण घेणार आहेत. आपला जो 8.1 जो आहे ना, तिथून आपण स्टार्ट करतोय आणि त्यामधला हा सेकंड क्वेश्चन आहे. ओके, तर निर्मिती अनम्यूट करायचं बाळा आणि मॅम क्वेश्चन रीड करायचा आहे. येस मॅम. क्वेश्चन टू एडिशन ऑफ मिक्स नंबर्स व्हॅल्यू. मॅम हाच ना? हा हा, टू अँड क्वार्टर लॅक. मॅम हाच क्वेश्चन आहे ना? टू Yes, अँड yes. क्वार्टर लॅक प्लस 4.5 प्लस 8.75 प्लस 9200 इज इक्वल टू हाऊ मच? How मॅम much? मला एक डाऊट होता. ओके, बोल बेटा. मॅम हे तुम्ही जे घेतलं ते केव्हा घेतलं आहे? हे मी घेतलं नाही बाळा, मी आजपासून तुमची न्यू टीचर आहे. ओके, आणि आता जे मला सांगितलं रेयाने सांगितलं की आपलं ऍडिशन हे झालेलं आहे, राईट? बरोबर. मॅम तेच विचारायचं होतं, हे कधी झालं होतं? कारण की सॅटर्डेला मी नव्हते ना, आमच्या तिकडं कॉम्पिटिशन होती स्कूलमध्ये. ओके, तर आता बेटा मी रेयाला विचारलं ना, तर रेया काय बोलली की आपलं ऍडिशन आणि वर्ड प्रॉब्लेम झालेले आहेत. ओके, आणि जरी ठीक नसेल आहे झालं, मिस. ऐक ना, जरी नसेल झालं ना, तर आपण याच्यावरती आपण प्रॅक्टिस करून घेणार आहेत. जो आपला नेक्स्ट क्लास असणार आहे ना, तेव्हापासून आपण नवीन सुरुवात करणार आहेत. ओके, आज आपण का घेतलंय? कारण काही ओके जणांचं मिस, मत आहे की चालेल. आपलं ऍडिशन झालेलं आहे, काही जणांचं नाहीये. ओके, तर तुला आता क्वेश्चन रीड करायचंय आणि मला आन्सर सांगायचंय, किंवा येत नसेल तर मी एक्सप्लेन करेल. येस मॅम. मॅम परत एकदा क्वेश्चन रीड करू ना? येस. 2.25 lakh plus 4.5 plus 8.75 plus 9200 is equal to how much? हा, सगळ्यांना क्वेश्चन समजलाय? येस मॅम. ओके, तर इथं काय म्हणताय? 2.25 lakh. ओके, मीन्स व्हॉट? समृद्धी कांबळे. समृद्धी कांबळे. मॅम मला नाही. काय बोलली बाळा? मला कळालं नाही. ओके, आपलं आता ते कळालंच नाही ऍडिशन. मॅम मला. ओके, क्वेश्चन 2 असं मला तुला स्क्रीन दिसते का बाळा? स्क्रीन दिसते का हो मॅम समृद्धी? दिसते. ओके, हो तर दिसते. इथे काय म्हणतंय? ऍडिशन ऑफ मिक्स नंबर व्हॅल्यूज. म्हणजे तुम्हाला काय दिलेलं असेल? 1, 2, 3 व्हॅल्यू दिलेले असतील, त्या तुम्हाला त्याचं ऍडिशन करायचंय. ओके, तर ऍडिशन करताना इथं काय सांगितलंय? 2.25 lakh मीन्स 2.25 lakh मीन्स 25,000 मीन्स 25 मीन्स क्वार्टर झालं. ओके, तर 2.25 lakh मीन्स व्हॉट? 225 and 30. That means 2,25,000. Okay.
समृद्धी. ओके मॅम. ओके. प्लस इथं काय सांगितलंय? 4,500. 4,500 मीन्स 4,500. ओके. सगळ्यांनी जर कोणाला समजत नसेल तर बुक मध्ये लिहून घ्यायचंय. ओके. हा. नंतर प्लस समृद्धी. येस मॅम. हा. आता मला सांग 8,7500 मीन्स व्हॉट? 8,750. हे कळालं तुला? हो. ओके. प्लस 9 to 100 असं दिलंय तर काय येईल तिथं? 90 to 100. 90 to 100. देन आपल्याला फक्त आता इथं काय करायचंय? आपल्याला आता हे 4 व्हॅल्यू जर समजलेत बरोबर. इथं किती व्हॅल्यू दिलेत? 4 व्हॅल्यू दिलेले आहेत. आणि आपल्याला इथं दिसतंय. इथं सगळ्यांना दिसतंय का ह्या व्हॅल्यूज? हो. ओके. तर याचे आपल्याला काय करायचे? ऍडिशन करायचे. राईट. ओके. येस. हा. तर ऍडिशन करताना आपण कुठून हे करतो? आपण सुरुवात कुठून करतो? युनिट. राईट. तर आता मला दुर्वा सांगेल. दुर्वा क्षीरसागर कॅमेरा ऑन करायचा बाळा. मिस माझी सेटिंग जरा हे झाली आहे. ओके. ते नो बघावं प्रॉब्लेम लागेल बेटा. कॅमेऱ्याची. ओके. तर मला आन्सर तुझ्याकडून पाहिजे. आता इथे 4 व्हॅल्यू आपण प्लेस केलेल्या आहेत. ओके. आणि आपले हे ऍडिशन असल्यामुळे आपण हो. ऍडिशन सिम्बॉल ही देऊन घेतलेला आहे. तुला दिसतोय इथं? राईट. हा. नाही मिस, नाही दिसत आहे तुला? स्क्रीन दिसत नाहीये का? स्क्रीन दिसते पण तुम्ही ऍडिशन सिम्बॉल क्वेश्चन दिसते फक्त. ओके. ऍडिशनचं सिम्बॉल कोणतं असतं मला सांग? प्लस झालं. हा. प्लस दिसतोय तुला तिथं? हो जिथं मी हो येलो कलरचं एडिट केलंय ना इथे तुला प्लस साइन दिसतंय का? हो हो. हा. तर आता मला तू ऍडिशन या 4 व्हॅल्यू ज्या आहेत सगळ्यांनी ऍडिशन करायची आहे आणि चॅट बॉक्स मध्ये आन्सर पेस्ट करायचंय. ओके. 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 आन्सर मला सांगायचं आहे. मिस मला ते वाला क्वेश्चन नाही समजलं. 8,7500 ते कसं येणार? मला पण नाही समजलं ते. ओके. 8,7500 मीन्स व्हॉट? 3/4,000 मीन्स 3/4. किती येतं? 75. राईट. आपण जर सहजासहजी बघायला गेलं तर 75 येईल. जर आपण 100 मध्ये काउंट करत असलो. 25चा गॅप असतो ना 2 क्वार्टर मध्ये? हा बरोबर. तर 25, 50, 75 आणि 100 असं हे आपलं राहतं. राईट. तर त्यामध्ये 3/4 म्हटल्यानंतर काय येईल? अ क्वार्टर म्हटल्यानंतर 25. राईट. राईट. येस. हा. तर तिथं काय म्हटलंय? 3/4. 3/4 मीन्स 25 प्लस 25 प्लस 25. राईट. तर आन्सर विल बी 75. राईट. तर जेव्हा 3/4 येतं तर तिथे काय येईल? 75. मग 75 मीन्स इन 1000 असू द्या, मग ते 100 असू द्या. ओके. मग तो 8,75,000 तो नंबर कसा येणार? हा. 8,75. 8 नंतर 3/4 मीन्स 75 आणि 1000 लिहिलंय तर 1000 म्हटल्यानंतर आपल्याला 0 द्यावा लागेल. राईट. येस. हा. त्यामुळं 8750. आता इथं बघा. आता 2.25 lakh असं म्हटलंय. आपण 2 म्हटल्यानंतर 2 लिहिलं. राईट. अँड अ क्वार्टर. अ क्वार्टर मीन्स 25 आलं. आणि त्याच्यानंतर लॅक लिहिलंय. लॅक साठी किती हे राहतात आपले 0? म्हणजे 225 हे तर 3 नंबर झाले. आणखी 3 नंबर जर झाले तर आपले किती होईल? लॅक मध्ये होईल.
त्यामुळे आपण इथे काय लिहिले 225,000. राईट? ओके एनी डाऊट? माझं आन्सर आलं. एनी डाऊट? माझं आन्सर आलं. ओके. मिस माझं आन्सर आलं. हा, आन्सर विल बी 2,63,650. No. Sorry. 2,63,670. मॅम मी सांगू? 2,47,450. राईट आन्सर. कोणाकोणाकडे बुक आहे मला सांगाल का? बुक कोणाकोणाकडे आहे? माझ्याकडे नाहीये. माझ्याकडे पण नाही आहे मॅम. ओके. मी जर तुम्हाला जर हे म्हणजे मे बी समजत नसेल ना क्वेश्चन कधी कधी, तर मी तुम्हाला काय करते, आता फक्त तुम्ही इथे लक्ष द्या, इथेच आन्सर सोडवा आणि त्याच्यानंतर रिव्हिजन तुम्हाला जेव्हा करायची आहे ना, तेव्हा मी तुम्हाला 2 इमेजेस पाठवून देईल. त्याच्यामध्ये क्वेश्चन्सही असतील, त्याचे ऑप्शन्सही असतील. ओके? जसं मी शिकवलंय तसं तुम्ही रिव्हिजन केलात तरी तुम्हाला समजून जाईल. ओके? ओके. सो सेकंड क्वेश्चन कडे जायचं आपण. सगळ्यांना कळाले ना? ओके. तर ज्याचं आन्सर बाय मिस्टेक चुकलं होतं तर त्यांनी एकदा रिचेक करायचंय आणि त्याचा आन्सर येतोय का बघायचं. ओके? जर तुम्हाला हवं असेल ना, मी तुम्हाला PDF सेंड करते हे. ओके? नो प्रॉब्लेम. आता हे कोण वाचेल आता? सगळ्यांनी प्लीज कॅमेरा ऑन करा. तुमचे कॅमेरा ऑन असतील ना तर मला विचारायला बरं पडेल. ओके? मी बोलू? वाचू? 1 मिनिट. समृद्धी बाळा, तुला म्यूट करायचंय. केदार मेत्रे, अनम्यूट करायचंय बाळा. येस टीचर. हा, आणि तुला ना क्वेश्चन रीड करायचे बाळा आता. How much should be added to 38,84,560 so that the answer is 2 3/4 crores? ओके. आता बघा, हाऊ मच. आता सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. सगळ्यांनी म्यूट करा प्लीज. ओके. आता बघा इथं काय म्हणतंय, हाऊ मच शुड बी ऍडेड टू 38,84,560 मीन्स व्हॉट? 38,84,560. Okay, so that the answer is 2 3/4 crores. Okay, कोणाकोणाला समजलंय? म्हणजे त्यांनी काय म्हणतात माहितीये का, जेव्हा तुमची 2 करोड आणि 75,000 अशी व्हॅल्यू तुमची यायला हवी. ओके, 2,75,00,000. ओके, सो आपल्याला इथे काय करावं लागेल? कोण कोण सांगेल इथे आपल्याला काय ट्रिक वापरावी लागेल? ओके, मी ओजस्वीला विचारते. ओजस्वी बेटा, तू दिसतच नाहीये बेटा, तुझा फॅन दिसतोय तिथे. ओजस्वी. हो टीचर. हा, तुला क्वेश्चन समजला का बाळा? ओके, कोणाकोणाला समजला नसेल ना तर त्यांनी नंतर विचारलं तरी चालेल. ओके, आता इथं बेटा काय म्हणते मला सांग मग क्वेश्चन मध्ये. आपल्याला 38,84,000 3,84,160 मध्ये किती ऍड करायला लागणार? आपल्याला आन्सर 2 3/4 करोड येईल. ओके,
तर आपल्याला इथे काय करायला लागेल, एक मोठी व्हॅल्यू दिलेली आहे जी करोडोमध्ये आहे, राईट, आणि एक आहे ती लाखामध्ये आहे. पण त्यांनी काय म्हटलंय की जर जी लाख मध्ये जी संख्या आहे त्याच्यामध्ये काय ऍड केल्यानंतर जर आन्सर जे आहे आपलं ते किती येईल, किती येईल ओजस्वी? 2 आणि 3/4 करोड. येस, म्हणजे तेच 2 करोड आणि 75 लाख. येस येस येस, राईट बेटा. तर आपण आता इथं काय करणार, जे आन्सर दिले, ओके, आता इथं बघा तुम्हाला दिसते का सगळ्यांना, आणि सगळ्यांनी करून बघायचंय हा, इथं दिलंय म्हणून आपण शांत बसायचं नाही, ओके, आपल्याला करायचं आहे इथं मायनस करायचं. हा. त्या नंबरनी मायनस करायचं. ओके, बरोबर. तर आता इथे बघा 275 हे सगळ्यांना दिसत, सो सॉरी हा, आता इथे बघा तुम्हाला इथे मी एक लाईन हे करते, हे मी जिथे लाईन मारली ते कोणाकोणाला दिसतंय? सिया, सिया दिसते का बाळा तुला? ओके, तर जेव्हा त्यांनी काय केलंय 2 and 3/4 कोर्स मायनस 38,84,560 याला काय केलंय, मायनस केलंय, तेव्हा व्हॅल्यू काय आली? सगळ्यांनी मला इन वर्ड सांगायचंय. इथे तर व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, हे आन्सर येते का तुम्ही रिचेक करा, आणि रिचेक केल्यानंतर जे तुमचं आन्सर येते ते तुम्हाला वर्ड फॉर्म मध्ये मला लिहून द्यायचं आहे चॅट बॉक्स मध्ये. ओके, डू फास्ट. कोण कोण फास्ट करतोय क्विकली? झिरो, इथे काय येईल? झिरो. आणि एक सांगायचं राहिलं, आपलं मीटिंग ना 30 मिनिटानंतर ऑटोमॅटिकली क्लोज होते. तर तुम्हाला जी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्हाला जी ग्रुप मध्ये लिंक आलेली आहे त्या लिंकला रिजॉईन करायचं आहे, लिंकला क्लिक करून. ओके, आपलं 30 मिनिटानंतर क्लास हा ऑटोमॅटिकली बंद होतो, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि मी आता स्क्रीनवरती जसं पुट केलेली आहे, ओके, तशीच पुट करायची आहे सगळी संख्या, आणि तुम्हाला आन्सर सॉल्व करायचं आहे, आन्सर काय येते ते सांगायचं. ओके, ओके गाईज. अन्वी, व्हेरी नाईस बेटा. अन्वी, क्लॅप फॉर अन्वी. फक्त ती एकटी आहे जिने वर्ड फॉर्म मध्ये मला आन्सर टाईप करून दिलेला आहे. ओके, आणि राईट आन्सर आहे तिचं. व्हेरी नाईस बेटा. रेया, व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. म्हणजे ज्यांचं क्लासमध्ये लक्ष आहे मला ते लक्षात येत आहे. ओके, मी ज्यांना सांगितलं होतं, मी सगळ्यांनाच सांगितलं होतं राईट, वर्ड फॉर्म मध्ये लिहून द्या, पण दोघा जणांनी कोणीतरी लिहिलेलं आहे. ओके, अन्वी आणि मे बी रेया ना. ओके, आता सगळ्यांनी लिहिलंय म्हणजे व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. सगळ्यांचं लक्ष आहे क्लासमध्ये. ओके, सो
आपला नेक्स्ट क्वेश्चन आता कोण रीड करेल? रेज युअर हँड. राही दुबाल अनम्यूट करायचं बेटा आणि क्वेश्चन रीड करायचा आहे. राही. राही तुला रिक्वेस्ट आली असेल तर बाळा अनम्यूट कर. मी जेव्हा रिक्वेस्ट सेंड हा आता येईल तुला. हा ओके स्टार्ट. हॅलो. हा आवाज येतोय बाळा? राही म्यूट करू नको. राही आवाज येतोय का बाळा? हॅलो. हम्म बोला. हॅलो. येतोय आवाज बाळा? बोल आवाज तू. नाही येत मॅम तुमचा. माझा आवाज कोणाकोणाला येतोय? स्वरूप, समीक्षा आवाज येतोय का बाळा? सगळ्यांना आवाज येत असेल तर येस टाईप करा आणि ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम येतोय त्यांनी सांगा मला प्रॉब्लेम येतोय म्हणून. ओके मॅम सगळ्यांना आवाज तुमचा येतोय बाळा? आवाज नाही येते. बाळा सगळ्यांना आवाज जातोय बाळा माझा? सगळ्यांनी येस टाईप केलंय. तू एकदा रिजॉईन करते का? हा ठीक आहे. हा ओके. आपण कोणाला तर नेक्स्ट विचारूयात. ओके निर्मिती झालेली आहे. रेया अनम्यूट कर बाळा आणि क्वेश्चन रीड कर. Yes. Question number 4. Error analysis in operations. If we subtract 3,250 from 8,42,392 instead of adding by, how much will be the answer be wrong? ओके काय येईल आन्सर? क्वेश्चन कळला बाळा तुला? हो मॅम. काय आहे क्वेश्चनचं मीनिंग काय आहे? आपण जर 3,250 ह्याच्यामधून नो आपण 8,42,392 हे जर ऍडिंग केलं आणि सबट्रॅक्ट केलं तर आपल्या कडचीने आन्सर रॉंग येऊ शकतं. मग आपल्याला पहिलं 8,42,392 आणि 3,250 यांचं ऍडिशन करायचं. जे उत्तर येतं ते तसंच ठेवायचं आणि नंतर मग दुसरी स्टेप काय करायची, जो आपण जिथे आपण ऍडिशन केलेलं आहे ते फक्त चिन्ह चेंज करून तिथे आपण सबट्रॅक्शन टाकायचं. म्हणजे आणि मायनस मग टाकायचं जे राईट? उत्तर येतं आणि जे उत्तर येतं ना मग त्याचं आपल्याला त्या दोघांचं ऍडिशनचे जे उत्तर येतं आणि सबट्रॅक्शनचं जे उत्तर येतं तर त्या दोघांचं सबट्रॅक्शन करून जे आपल्याला उत्तर भेटेल तर तेच ते आपलं फायनल आन्सर असेल. ओके ही पण स्टेप बरोबर आहे. आणि दुसरी जी स्टेप आहे जे तुम्हाला पटकन आन्सर येऊ शकतं तुम्हाला राईट. तर आता आपण इथे सगळ्यांना दिसतं इथे स्क्रीनवरती आपण काय केलंय, स्टेप 1 मध्ये करेक्ट ऑपरेशन आणि स्टेप 2 मध्ये रॉंग ऑपरेशन हे दोन लिहिलेले आहेत. हे सगळ्यांना दिसत असेल. ओके तर फर्स्ट मध्ये आपण काय केलंय, इफ वी ऍड द आन्सर 8,42,392 प्लस 3,250 हे करायचंय. ओके आणि रॉंग ऑपरेशन मध्ये काय येईल, 8,42,392 मायनस 3,250. ओके तर आपल्याला ह्याचं काय करायचंय, दोन्ही जे ऑपरेशन दिलेले आहे करेक्ट ऑपरेशन आणि रॉंग ऑपरेशन ह्या दोन्हींना ब्रॅकेट करायचंय
आणि मध्ये सबट्रॅक्शनचं आपण साइन टाकून द्यायचंय. ओके. आता इथे तुम्हाला खाली स्टेप दिसत असेल. सगळ्यांनी खालचा स्टेप एकदम लक्ष देऊन बघायचंय, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. ओके. आता इथे बघा, मी जसं सांगितलंय तसं इथे दिसतंय सगळ्यांना. पहिल्यांदा करेक्ट ऑपरेशन मध्ये जे व्हॅल्यूज आहेत ते घेतलेत, नंतर मायनस केलंय. ओके. कारण आपल्याला आन्सर शोधायचंय, राईट. तर त्यासाठी आपण काय केलं, करेक्ट ऑपरेशन आपलं हे आहे आणि रॉंग ऑपरेशन आपलं काय आहे, 8,42,392 मायनस 3,250. ओके. तर याचं जर आपण पाहिलं तर आपल्याला काय येईल, आता जर आपण ब्रॅकेट आपण आता सध्या ब्रॅकेटमध्ये ठेवलेले आहेत, पण ब्रॅकेटमध्ये नसतील तर काय होईल, जे प्लस आहे ते काय होणार आहे, मायनस होणार आहे, आणि जे मायनस आहे ते प्लस होणार आहे. का बरं होणार आहे, कोणाकोणाला माहितीये? रेज युअर हँड. प्लस असतं ब्रॅकेटमध्ये, जे प्लस असतं तेव्हा आपण मायनस आणि प्लस एकत्र करतो किंवा प्लस आणि मायनस एकत्र करतो, तर तेव्हा काय होतं, रूल काय आहे? आराधना सांगायचं बाळा. येस मॅम. सांग मला. प्लस मायनस असेल तर आन्सर विल बी म्हणजे टीचर आपल्याला त्याच क्वेश्चनचे प्लस मायनस करायचे असेल तर ना. नाही. आता समज हा क्वेश्चन सोडून दे, नाहीच आहे असा क्वेश्चन. ओके. पण जेव्हा प्लस आणि मायनस साइन आपण एकत्र घेतो तर आन्सर काय येतं आपलं? म्हणजे रूल नाही काय आहे आपला? समजलं टीचर. आता बघ इथे ब्रॅकेट मध्ये म्हणजे तुला व्हॅल्यू दिसते. हो टीचर, ओके. आपण प्लस मायनस दोन्ही सोबत करायलो ना, तर आपण नाही का पहिले प्लस करायचे आणि नंतर जे आन्सर येईल त्याला दुसरा जो नंबर राहिला त्याने मायनस करायचं. राईट. तर आता मायनस इनटू ब्रॅकेट, बरोबर आहे, इनटू ब्रॅकेट आहे ना, त्यामुळे काय होईल, मायनस प्लस हे मायनस राहील, आणि जेव्हा मायनस मायनस येतं तेव्हा काय होतं, तिथं प्लस होतं. बरोबर आहे का? रूल कोणाकोणाला माहितीये हा? मायनस प्लस असेल मॅम तेव्हा, बोल बाळा. मॅम हम्म. मॅम मॅम बोला. जर आपलं आपण एक्झाम्पल घेतलं की 5 प्लस ब्रॅकेट मायनस 3 ब्रॅकेट, तर आपल्याला काय करायचं असतं, मी एक्झाम्पल देते हा. मी 5 इंटू कारण ते काय होतं, ब्रॅकेट. मी सांगते बाळा. कारण तिथं काय होतं, जेव्हा आपण एखादी ब्रॅकेट मध्ये आपली गोष्ट जाते ना, एखादी संख्या, तर तिथे आपण काय करतो, मल्टिप्लिकेशन होत राहतं, एक डिरेक्ट